नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मतदार याद्यांमधील घोळ आता इतका वाढलाय की थेट जिवंत असलेल्या 2 इच्छुक उमेदवारांनाच मृत दाखवत त्यांची नावं मतदान यादीतून गहाळ करण्यात आली। भाजपकडून नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी करणारे अविनाश पाटील आणि उत्तम काळे यांची नावं कुणीतरी मृत्यू दाखला जोडून सिस्टममधून हटवली। यामुळे केवळ निवडणूक लढवण्याचा अधिकारच नाही तर मूलभूत मतदानाचा हक्क सुद्धा हिरावला गेला। या गंभीर प्रकरणानंतर दोन्ही इच्छुकांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला। तसेच हा प्रकार विरोधकांनी केला का की आतूनच कुणीतरी सहकार्याने घात केला असा गंभीर सवालही उपस्थित केला। अविनाश पाटील, मी माजी मंडल अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक। आत्ता जी 20 तारखेला प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आमचं नाव नव्हतं। तसं तर मी लोकसभा आणि विधानसभेला आत्ता 2024मध्ये मी मतदान केलेलं आहे। नाव का गायब झालं म्हणून आम्ही महानगरपालिकेकडे हरकत घेतली। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं 31 जुलैच्या अगोदर जी यादी आमच्याकडे आलेली आहे, जी ग्राह्य धरली आहे मतदानासाठी महानगरपालिकेच्या, त्याच्यात तुमचं नाव नाही आहे, तर तुम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे जा। आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की आमचं नाव का नाही आहे। तर त्यांनी आम्हाला काल हे अर्ज आणि आमचा मृत्यू दाखला त्या ठिकाणी दिला की तुमचा मृत्यू झाला आहे 2020मध्ये, त्याच्यामुळे तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे। म्हणजे हे बुद्धिपुरस्कार कोणीतरी षडयंत्र केलेलं आहे। आमचा सहकारी असेल किंवा आमच्या समोरचा असेल जो स्पर्धक म्हणून आम्हाला येणार असेल आणि त्याला नको पाहिजे असेल आम्ही, त्याच्यामुळं त्याने खोटा अर्ज माझ्या पत्नीच्या नावाने खोटा अर्ज केला आहे की यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं नाव कमी करण्यात यावं म्हणून। आता मतदार यादीमध्येच आमचं नाव नाही आहे तर आम्ही मतदानही करू शकणार नाही आणि निवडणुकीला आम्हाला उभं राहायचं आहे। आम्ही कॅन्डिडेट आहे पण आम्हाला निवडणुकीलाही उभं राहता येणार नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, निवडणूक आयुक्तांना भेटलो, तर ते म्हणता की तुम्हाला आमच्याकडे तशी काही प्रोव्हिजन नाही आहे, तुम्हाला हायकोर्टातून आदेश आणावा लागेल त्याच्यानंतरच तुमचं नाव ॲड होईल। अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता तुम्ही सांगितलं लोकसभा आणि विधानसभेला आत्ता मतदान केलं आहे ना, त्यावेळेस आमचं मतदान यादीत होतं। फेब्रुवारीमध्ये आमचं नाव उडवण्यात आलेलं आहे आणि BLOने ते बघायला पाहिजे होतं। आम्हाला कुठलाही BLO येऊन भेटला नाही की जो दाखला खोटा दिलेला आहे मृत्यू दाखला, तर त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती तो दाखला कोणाचा आहे, त्या माणसाचं ज्याचा दाखला जोडला आहे त्याचं वय वेगळं, त्याच्या पत्नीचं नाव वेगळं आहे, त्या ठिकाणी त्याच्या माझ्या वयामध्ये डिफरन्स आहे। मी 225च्या यादीमध्ये माझं नाव होतं, याचं दुसऱ्या ठिकाणी 6वी स्कीमला त्याचं नाव आहे। काही नसताना BLOने किंवा त्याच्या अधिकाऱ्याने कुठलाही त्यावेळेचे जे तहसीलदार असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहे। सरसकट दाखले कोणाची तक्रार आली आणि त्यांचं नावं कमी करण्यात आलेली। माझं नाव उत्तम अर्जुन काळे, मी भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचा उपाध्यक्ष आहे। येणाऱ्या महानगरपालिकेसंदर्भात जी आता यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 27मधून मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे। ही नावं जे आता डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव चेक करण्यासाठी गेलो असताना बघितलं की त्याच्यामध्ये आमचं नावच नाही। नंतर आम्ही तिथं विचारपूस करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो, तिथं त्या मॅडमांना भेटलं। मॅडम म्हणलं आमचं नाव नाही येत नाही, याच्या संदर्भात मॅडमने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला यांची डिटेल काढा बा, काय यांचा विषय नावाचा तो। त्यांनी डिटेल काढल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला हा मृत्यू दाखला दिला का तुमचं डेट झालेलं आहे म्हणे, आणि हा माणूस राहायला मखमालाबादला आहे। जो डेट झालेला माणूस आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून दिलं आमच्या नावाच्या आधारावर आणि त्याचं नाव सेम होतं, उत्तम अर्जुन काळे त्यांचं नाव, माझं नाव। बाकी त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं आहे, माझ्या पत्नीचं नाव वेगळं, आमचा ॲड्रेस वेगळा, त्यांचा ॲड्रेस वेगळा। मी 125मध्ये राहिला आहे, ते 123मध्ये राहिला आहे। हे सगळं वेगळं वेगळं असतानासुद्धा जे BLO असतो त्यांनी शहानिशा केली नाही, काही नाही। डायरेक्ट त्यांनी येऊन तिथं ते त्यांचा काय ऑनलाईन असेल किंवा काय ऑफलाईन असेल त्यांनी त्यांच्या फॉर्म दिला सबमिट करून दिला, हे डेट झालेली आहे म्हणे। त्यांच्या या आधारावरती त्यांनी आमचं नाव डायरेक्ट डिलीट केलेले आणि होणाऱ्या महापालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे।
तर इलेक्शन लढायचं आहे आम्हाला. आता इलेक्शन आलं 2 महिन्यावरती. त्यांनी आता टायमावरती असं शॉर्ट करून टाकला. म्हणजे आम्हाला संशय आहे का जे BLOला मॅनेज करून काहीतरी आमचे जे विरोधक असतील त्यांनी त्यांना काय मॅनेज केलं, त्यांना काय पैशांची देवाणघेवाण केली असेल आणि आमचे नावं त्याच्यातून त्यांनी उडून टाकलेले. तुमची पुढची भूमिका आता पुढची भूमिका मी कलेक्टर साहेबांना काल भेटलो. मी त्यांना निवेदन दिलं, अर्ज दिला की बुवा आता आम्ही काय करायचं याच्यामध्ये. ते म्हणे आमच्याकडे या स्तरावरती नाव टाकण्यासाठी काही पर्याय नाही. मग त्यांना म्हणलं पर्याय काय. ते म्हणे तुम्हाला पर्याय मुंबई निवडणूक आयोगाच्या शाखेत जावं लागेल, तुम्हाला तिकडे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. म्हटलं तिकडं नाही झालं तर मग तुम्हाला ते हायकोर्टात जावं लागेल म्हणे. आता आमची तयारी आहे हायकोर्टात जाण्याची. बघू आता निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात त्याच्यावरती, नाही तर मग हायकोर्टात जाऊ. पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमची अपेक्षा आहे. महापालिकेत इलेक्शन लढायचं आहे आम्हाला. संबंधित दोन्ही उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून BLOवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.